नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील सनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सकाळपासूनच शर्वरीच्या घरामध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असते आणि पमा खूपच आनंदात स्वयंपाकघरामध्ये काम करत असते. अशावरीचे वडील हातामध्ये काही कागद घेऊन मोठ्या आनंदाने घरामध्ये येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद आपल्याला दिसत असतो. ते मोठ्या आवाजात सगळ्यांना हाक मारतात आणि म्हणतात, ऐका सगळ्यांनी, आज आपल्या घरासाठी खूप मोठी बातमी आहे. तेव्हा पमा, शर्वरी आणि मयुरी लगेच हॉलमध्ये येतात आणि वडील हसतच कागद दाखवतात आणि म्हणतात की आपलं लोन मंजूर झालेलं आहे. आता आपल्या आशावरीचं लग्न आपण खूप थाटामाटात करणार आहोत. हे ऐकून पमा खूपच खुश होते आणि मयुरी आनंदाने उड्या मारायला लागते. घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतो, पण सगळ्याच आनंदात आशावरी मात्र शांत उभी असते. तिच्या चेहऱ्यावरती हसू नसतं आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती आणि चिंता स्पष्ट दिसत असते. शर्वरी तिच्याकडे लक्ष देते आणि तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते ओळखते. पमा लगेचच लग्नाच्या तयारीबद्दल बोलायला लागून जाते आणि आता पाहुण्यांची यादी बनवावं लागेल, कोणाकोणाला बोलवायचं हे ठरवावं लागेल आणि मयुरी लगेचच वही आणि पेन घेऊन बसून जाते. ती उत्साहाने नावं लिहायला सुरुवात करते. इकडे आशावरी शांत आणि तिथून निघून जाते आणि खोलीमध्ये निघून जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात आणि ती खिडकीजवळ उभी राहून देवाकडे पाहते आणि तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार चालू असतो आणि ती म्हणत असते का मी गौतम शिवाय कोणासोबत आणि कसं लग्न करू शकते, असं ती विचार करत असते. इकडे दुसरी बाजूला आपण पाहतो की शर्वरी खूपच चिंतेत असते. तिला माहिती असतं की जर आता काही निर्णय घेतला नाही तर आशावरीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. ती जयला भेटण्यासाठी बाहेर जाते. जय आधीपासूनच तिची वाट पाहत उभा असतो. शर्वरी त्याच्या समोर येते आणि तिच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसत असते. ती हळू आवाजात म्हणत असते, जय, घरामध्ये लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. बाबांनी लोन सुद्धा मंजूर करून आलेली आहे आणि आता ते लग्न थांबवणार नाहीत. जय गंभीर चेहऱ्याने तिचं सगळं बोलणं ऐकून घेतो आणि काही क्षण शांत राहतो, पण हळू आवाजात म्हणत असतो, मला आधीपासूनच वाटत होतं की ही वेळ येणार आहे. आता आपल्याला काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल. शर्वरी थोडी घाबरलेली असते आणि तिच्या मनामध्ये भीती असते. ती हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. तेवढ्यातच मयुरी शर्वरीला बाजूला येऊन सांगते आणि एक धक्कादायक सल्ला देते. ती म्हणते, ताई, एकच मार्ग आहे. आशावरी आणि गौतमने गुपचूप मंदिरात जाऊन लग्न करावं. हे ऐकून शर्वरी पूर्णपणे चकित होते आणि ती लगेच म्हणते, तू वेडी झाली आहेस का? आशावरी कधीच आईबाबांच्या विरोधात जाणार नाही. आणि मयुरी ठाम आवाजात म्हणत असते, पण जर त्यांनी आता निर्णय घेतला नाही आणि तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल ना. तेव्हा शर्वरी काही क्षण शांत राहते आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू होते. नंतर शर्वरी पुन्हा जयला भेटते आणि मयुरीने दिलेला हा सल्ला त्याला सांगते. जय काही क्षण शांत राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव दिसतात. मग तो ठाम आवाजात म्हणत असतो, मला वाटतं मयुरी बरोबर बोलते आणि आता मंदिरात जाऊन लग्न करणे हाच एक मोठा मार्ग उरलेला आहे. हे ऐकून शर्वरी पूर्णपणे घाबरून जाते आणि तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसते. ती हळू आवाजात म्हणत असते, पण जय, आई आणि बाबा हे दोघांना कळलं तर? जय तिच्या डोळ्यात पाहून ठाम आवाजात म्हणतो, शर्वरी, कधी कधी योग्य गोष्ट करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. तू उद्या सकाळी आशावरीला घेऊन मंदिरात ये आणि मी गौतमला घेऊन येतो. शर्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिच्या मनात भीती आणि धैर्य हे दोन्हीही एकत्र दिसतात. त्या रात्री शर्वरी आशावरीच्या खोलीमध्ये जाते. आशावरी खिडकीजवळ बसलेली असते आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. शर्वरी तिच्याजवळ बसते आणि तिचा हातात घेते आणि हळू आवाजात म्हणते, आशावरी, आता वेळ आलेली आहे. तुला स्वतःच्या आनंदासाठी एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. आशावरी रडतच म्हणते, ताई, मला आई बाबांना दुखवायचं नाहीये. मला त्यांचा विश्वास तोडायचा नाहीये. शर्वरी तिच्या डोळ्यावरती हात ठेवते आणि म्हणते, पण तुला तुझ्या आयुष्याचाही विचार करायला हवा ना. तू गौतमवरती प्रेम करतेस, मग स्वतःला का त्रास देते? तेव्हा आशावरी काही क्षण शांत राहते आणि तिच्या चेहऱ्यावरती संघर्ष स्पष्ट दिसू लागतो. शेवटी ती हळू आवाजात म्हणत असते, जर तू माझ्यासोबत असशील तर मी हे प्रयत्न करू शकते. शर्वरीच्या चेहऱ्यावरती हलकं हसू येतो, पण तिच्या डोळ्यामध्ये अजूनही चिंता दिसते. दुसऱ्या दिवशी शर्वरी आणि आशावरी हे दोघंही जण गुपचूप बाजारात जातात आणि तिथे त्या लग्नासाठी साडी पाहू लागतात. दुकानात अनेक सुंदर साड्या मांडलेल्या असतात. आशावरीचे हात थरथरत असतात. ती प्रत्येक साडी पाहताना घाबरलेली दिसते. दुकानदार एक सुंदर साडी दाखवतो आणि म्हणतो, मॅडम, ही साडी लग्नासाठी खूप सुंदर आहे. शर्वरी ती साडी हातात घेते आणि काही क्षण ती आशावरीकडे पाहते. मग हळू आवाजात म्हणत असते, हीच योग्य आहे. आशावरी साडी हातात घेते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात.
ती साडी घट्ट पकडते आणि तिच्या मनामध्ये भीती, आशा, प्रेम या सगळ्या भावना एकत्र येतात. त्या रात्री आशावरी एकटीच बसलेली असते आणि तिच्या हातात ती साडी पण असते. ती देवाकडे पाहते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. ती मनातच म्हणते, देवा, मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. तिच्या मनामध्ये आणि तिच्या चेहऱ्यावरती भीती आणि धैर्य दोन्हीही दिसत असतात आणि त्या क्षणी तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय जवळ येत असतो आणि सस्पेन्स आणि तणाव पण वाढत असतो. आणि आपल्यालाही त्याच्या मनात एकच प्रश्न उभा असतो की आशावरी आणि गौतम खरंच मंदिरात लग्न करणार का? हे सगळे प्रश्नांचे उत्तर अजून पुढील भागांमध्ये पण बघायला मिळणार आहेत. पण त्याआधी जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.